उत्तीर्ण झालेले आहे. अरे देवा, अरे देवा, काय अरे उत्तीर्ण म्हणजे समजते का तुला? उत्तीर्ण झाले, उत्तीर्ण. आणि 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 त्याहूनही महत्वाची बातमी. अहो तुम्ही आणखी आता उत्सुकता ताणू नका, काय ते एकदा वाचून टाका. आपल्या शाळेतल्या 2 विद्यार्थ्यांना, जोशी आणि पानसे यांना प्रतिष्ठेची जगन्नाथ शंकर शेठ संस्कृत शिष्यवृत्ती देखील प्राप्त झालेली आहे. आता करा अभिनंदन, आता करा अभिनंदन, अभिनंदन. खरोखर आनंदाच्या बातम्या आहेत या. आज म्हणजे आपण आनंद साजरा करून पेढेच वाटायला हवेत. आपटे, आजच्या दिवस खर्चाचा विचार करू नका म्हणजे झालं. खरं म्हणजे आज आपण स्वतःला काहीतरी बक्षीस दिले पाहिजे. गुरुजी, मी पारावर जाऊन पेढे घेऊन येऊ? उत्तम, पळता. हे मात्र याला पाठ झालेले आहे. पण बळवंतराव, विद्यार्थ्यांचं हे यश म्हणजे एक प्रकारे बक्षीसच आहे आपल्याला. अगदी अगदी अगदी. आता महाविद्यालयासाठी थांबायचे नाही. महाविद्यालयाची प्रवेश परीक्षा, प्रिव्हियस फी आता आपण ताबडतोब घ्यायला हवी. वर्ग भरवण्याची परवानगी देखील मागायला हवी. इमारतीचे काम होत राहील. आपल्या या 14 विद्यार्थ्यांना घेऊन आपण आत्ताही वर्ग भरवू शकतो. आता हेच आपलं बक्षीस. ऐकून खूप आनंद झाला बळवंतराव. हा शाळेने जे यश संपादन केलंय त्यात तुम्हा सर्वांचे खूप कष्ट आहे बरं का. आबासाहेब, आपल्यासारख्यांच्या पाठिंब्याच्या आणि आशीर्वादाच्या भिस्तीवरच आमचा प्रवास सुरू आहे. आज मात्र मी एक मागणी करायला आलोय. बर, ते काय? मार्च महिन्याच्या 17 तारखेला आमच्या लेखाचा दत्तक विधी आहे. म्हणून गोपाळराव आणि तुम्हाला आग्रहाचे आमंत्रण देण्यासाठी आलेलो आहे. वा वा वा, उत्तम. आबासाहेब, अभिनंदन. वा वा वा, अभिनंदन. बसा बसा. आपण इतक्या अगत्याचं आमंत्रण घेऊन आलात, फार मोलाचं आहे आमच्यासाठी. परंतु गोपाळराव आणि मला, आम्हा दोघांनाही जरा येणं कठीण दिसतंय. अहो, असं कसं म्हणताय बळवंतराव? अहो, या कोल्हापूरच्या गादीच्या हक्कासाठी आपण लढलात, प्रसंगी तुरुंगातही गेलात आणि या अन्यायाची दखल सगळ्या जगाला, अगदी पार 7 समुद्राच्या पलीकडे लंडनला देखील घ्यायला लावली. आणि आता या कोल्हापूरच्या गादीचा नवा वारसदार येत असताना तुम्ही उपस्थित असायलाच हवं. काय होत आई, अचानक हसायला काय झालं तुम्हाला? काही नाही हो, आठवलं एकदम काहीतरी. काय ते? मी यांच्या घरी नवी लग्न करून आले होते ना, तेव्हा लहानच होते म्हणा वयाने, फारशी समज नव्हती. मला बाई सगळ्याचा रागच येईल सारखा, आणि मी काही ना काही कारण काढून भांडत असायची सतत. एकदा सासूबाई मला म्हणाल्या सुद्धा, अगं बाई माणसाच्या जातीने इतकं फाडफाड बोलणं बरं नव्हे. त्यावर मी त्यांना आणखी रागात विचारलं, मग संताप आला की काय करावं बाई माणसाच्या जातीने. अगो बाई, मग काय उत्तर दिलं त्यांनी? त्या मला असं म्हणाल्या की बाई माणसांची जी घरातली कामं असतात ना, तीच तिचा संताप दूर करायला पुरेशी असतात. म्हणजे असं पहा, जरा राग आला की घराची झाडलोट करून टाकायची. म्हणजे माझघर, आजघर, परसदार, अंगण, ओसरी सगळं कसं लख्ख करून टाकायचं. म्हणजे घराचीही झाडलोट होते आणि मनाचीही. मग एक दिवस मी त्यांना जाऊन म्हटलं, सगळं घर लखलखीत करून झालं, पण अजून काही माझ्या मनातला संताप जात नाही, आता काय करावं? मग मला म्हणाल्या, आता की नाही भामे, तू कांडण करायला घे. म्हणजे मनात आलेला संतापाचा विचार असा उखळीत घालायचा आणि कांडण करायचं. वहिनी, बाई माणसांची ही जी कामं असतात ना, ती काही फक्त संसार चालवण्यासाठीच उपयोगी पडतात असं नाही. मनातल्या भावभावनांचा निचरा करण्यासाठी ती उपयोगी पडत असतात. काकू, इथं स्वयंपाकघरात आतच या. अहो काकू, सावकाश हो, किती घाई. अगो, बातमी कशी आहे? कानावर पडली आणि धावत इथे आले.
नाही आता इतक्या धावत पळत आलात म्हणजे बातमी महत्वाची आहे हे कळलंच. काय झालं काय? अगो त्या रमाबाई विलायतेला गेलेल्या, त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला अशी कुजबुज होती ना, ती खरी आहे. अगो बाई, काय आली असेल, पण मी आता जे सांगणार आहे ना त्याने तुम्हाला धक्काच बसेल. अगो त्यांनी केसही कापले. आहेस कुठे? काय अगो बाई, धाडसी आहे बाई रमाबाई, खरंच. पण तुम्ही स्वतः काही पाहिलत का? लोकांचं काय, ते काय वाटेल ते बोलतात. अगो म्हणूनच तर सांगायला आले ना मी. यशोदे, तू कशाला एवढं मनाला लावून घेते? चालत आहे. अगो आपल्याकडे विधवाच केस कापतात, पण विलायतेत गरत्याही डोकं भादरून चांगला आकार आणतात केसांना. आता त्याला भादरणं म्हणता येणार नाही, भादरणं ते आमचं. ठराविक दिवशी तो आला की निमूट डोकं उघडं करायचं त्याच्यासमोर. त्यानंतरची मस्तकाची आगाग फक्त भादरण्यानीच होत नाही ग, विधवा असण्याची आगतिकता, अपमान, अवहेलना या सगळ्यांनी होत. चंदनाचा लेप काय ग, तो फक्त वरून, पण मनाचा दाग, त्याला काही उपायच नाही. अगं पण त्या रमाबाई किती छान दिसतात केस कापल्यावर. मी तर म्हणते विधवेचे केस कापायचे असेल तर कापा, पण भादरू नका. त्या रमाबाईंसारखे छान ठेवू द्या, म्हणजे हे असं भोंड डोकं ना आलवणात झाकायला नको. मग मी तर छानपैकी डोकं उघडं टाकून गावभर हिंडेन. अहो काही काय बोलता काकू तुम्ही? तुला नाही समजायचं. अगं विधवेचं डोकं बघणं म्हणजे अपशकुन, म्हणून ते झाकावं लागतं. पण या रमाबाईंसारखे केस कापले ना तर कुणालाच बघायला अपशकुन वाटणार नाही. तुला सांगते भामे, ही रीत रुळली ना की सगळ्या बाया केस उडवत चालतील पुण्याच्या रस्त्यावर. तू बघ. आबासाहेब, तिथली व्यवस्था ठीक आहे ना? उत्तम, काहीच काळजी नाही. आणि कोल्हापूरची परिस्थिती कशी आहे? महाराजांच्या मृत्यूनंतर सर्वच कठीण झालं होतं, पण आता सगळं ठीक. आणि आपल्या मुलाचं शिक्षण? तेही व्यवस्थित चालू आहे. आपण अजून थोडं सरबत घेता का? नाही, नको. त्यापेक्षा कामाचं बोलून विषय संपवून का नाही टाकत आपण? नाही म्हणायचे असेल तर नाही म्हणा, काही हरकत नाही. रिजंट साहेब येतच आहेत आणि सरकारचा असा नियम आहे की अन्य कुठल्याही सरदार संस्थानिकांशी त्यांच्या अनुपस्थितीत कुठल्याही प्रकारची बोलणी करू नये. मी काही इथे राजकारणावर गप्पा मारायला आलेलो नाही. माझं काम शैक्षणिक आहे. We are also very interested in the field of education. Please sit. Mr. Tilak, as you can see, the British government has established many schools. You yourself have studied in government school, correct? Tell me, what are you expecting from me?
हो साहेब. बळवंतराव, या बाबतीमध्ये मी महाराज साहेबांशी बोललोच आहे. नव्या महाविद्यालयासाठी 10,000 रुपयापर्यंत रक्कम देण्याची यांनी कबूलही केलेले आहे. आता शिक्कामोर्तब झालं आणि रक्कम हातात आली की प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईलच. Is it true? Have you already agreed to it? शैक्षणिक काम आहे, राजकीय नाही. आणि गरज पडली तर हे पैसे आम्ही खाजगीतूनही देऊ. Mr. Tilak, I am sure that you're going to visit many princely states regarding this. अर्थातच. तुम्हाला ठाऊक आहेच, महाविद्यालय उभं करणं हे काही एका व्यक्तीचं काम नव्हे. I totally agree with you, but you will incur the capital from many royal states and will build an institution yourself. That is why we must be very careful about it. I hope you understand. Yes. I will be sanctioning these funds to you as a regent. नामजोशी आता काय करावं? अहो, हा कसला विचित्र पेच आलाय समोर. आपटे, आता त्याचं उत्तर माझ्याकडे असतं तर अजून काय हवं होतं? अहो, पण या सगळ्याचा शेवट काय होईल? नाही, तुम्हाला काय वाटतं? तेच म्हणतोय आपटे मी. मला काय वाटतं हे जास्त महत्वाचं असण्यापेक्षा काय घडायला हवं हे नाही का? मी खरं तर हे कधीच मान्य केलं नसतं बळवंतराव, पण सारासार विचार करता जे कार्य आपल्याला उभं करायचं आहे त्यासाठी या गोष्टींना महत्व न दिलेलं बरं. हे तुम्ही म्हणताय आगरकर? पूर्वी या जेम्स साहेबाबद्दल तुम्हीच केसरीतून कठोर भाषेत अग्रलेख लिहिले. तो लेख आठवतोय ना, ज्यात तुम्ही म्हणाला होता या जेम्स फर्ग्युसन साहेबाला स्वतंत्रपणे कुठलीही गोष्ट सुचत नाही आणि जरी ती सुचली तरी ती हट्टाने अंमलात आणणं हे धैर्य त्याच्याजवळ नाही. आज जर रिचर्ड टेम्पल गव्हर्नर असते तर हे कोल्हापूर प्रकरण इतके भिजत राहिले नसते. केसरीचा 20 जून 1882चा अंक मला आठवतोय. आठवतंय बळवंतराव, मलाही आठवतंय, पण ती भूमिका आणि ती भाषा त्यावेळची गरज होती. आणि परत अशी भूमिका घ्यायची वेळ आली तर केसरी मागे हटणार नाही याची कल्पना आहे ना तुम्हाला? आणि हा प्रश्न सर्वांसाठीच आहे. गोपाळराव, आम्हा सगळ्यांचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आपल्या सगळ्यात एकवाक्यता असली म्हणजे मिळवले. चला हे देखील करून पाहूया. परंतु आपला मुख्य प्रश्न हा जागेचा आहे. आतापर्यंत सरकारने आपल्याला शनिवारवाड्याची जागा कबूल केली होती, परंतु आता त्याऐवजी बुधवार बागेची जागा घ्या आणि तीही कमी पडली तर फरासखान्याची जागा त्याला जोडून घ्या असा हुकूम आलाय. काय? फरासखान्याची जागा महाविद्यालयाच्या विद्यादानाच्या कामासाठी? अरे हा सरकारी आदेश म्हणायचा की थट्टा? आपल्याला मदत करणं त्यांच्या हाती असल्याने निवडीचं स्वातंत्र्य आपल्याकडे उरलेलं नाही. मला मान्य आहे आगरकर, पण हे शांत व्हा जरा. त्रागा करून काहीही हाती यायचे नाही. आणि काय हो आपटे, नामजोशी, तुम्हाला सरकारी जागा तर हवीच, शिवाय ती कुठली हे निवडण्याचं स्वातंत्र्य देखील हवं. हे असं कसं होईल? तसं असेल तर मग हे सगळं अनुदान, मिळालेलं सगळं दान आपण सोडून देऊया. काय म्हणता? मात्र परत शून्यातून प्रयत्न करून सुरुवात करावी लागेल. चालणार आहे? मला असं वाटतं जागा कुठली का असे ना, अगदी स्मशानभूमी देखील असो, मला चालेल. असं चकित व्हायला काय झालं?
मंडळी, आपण काम काय करतो ते महत्वाचं आहे, कुठे करतो ते नव्हे. होय की नाही? मलाही बळवंतरावांचं हे म्हणणं पटतं. आपटे, तुम्हाला काय वाटतं? हो, केसरी चालवताना आम्ही पदरमोड करतो. शाळा चालवताना पगार वाढ राहू द्या, पुरेसा पगारही घेत नाही. आणि हे असं लिहिलं जात आहे आमच्या बाबतीत. हो. आगरकर, तुम्ही बसा बसा, आधी शांत व्हा. बसा, थांबा. अहो काय हे आगरकर, पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या. शांत व्हा, शांत व्हा. हे पहा, तुम्ही एवढाच रागा करून घेण्याची काहीही आवश्यकता नाहीये. अहो, निबंध चंद्रिकेत काहीही छापून आलं तरी आपलं वर्तन तसं होतं का? नाही ना. तुकोबाराय काय सांगतात, निंदकाचे घर असावे शेजारी. झालं तर मग हे पहा, आपण काय करतो आहोत त्याचा हेतू आपल्यापाशी स्पष्ट आणि शुद्ध आहे आणि त्याची आपल्याला पुरेशी कल्पना आहे. हे महत्वाचं आहे ना आगरकर. झालं तर मग त्यांच्या जहरी टीकेचे बाण आपण आपल्यावर उडवून घेण्याची काय आवश्यकता? सोडून द्या, शांत व्हा. गुरुजी, 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 तुम्हाला तातडीने घरी बोलवलंय. जसे असाल तसे असा निरोप आहे. म्हणजे मगाशी सुद्धा कपडे वाळत घालता घालता घरी येऊन पडल्या आणि आता पुन्हा हे असं. पण वैद्यबुवांना बोलावणं धाडलोय का? अगो, लगेच कशाला वैद्यबुवांकडे? आधी बघूया घरगुती चाटण्याने काय फरक पडतो, मग बघू. अहो, असं काय म्हणताय? तब्येतीचं काही कमी जास्त व्हायला नको. अगं, ज्यात त्यात काय गळे काढता आणि हात पाय गाळता. आणि भामे, 2 बाळणपण झाली आहेत ना तुझी, मग तुला कळू नये म्हणजे हद्दच झाली बाई तुझ्या पुढे. म्हणजे धन्य झाली बाई भामे तुझी. ताई, ताई, कृष्णा कुठे आहे? ती मगाशी आली होती माझ्याजवळ. मी भाकरी थापत होते चुलीकडे आणि तिला पाणी पाणी हवं होतं. मला नंतरच आठवत नाही. हो, तुम्ही आधी इथे स्वस्त बसा पाहू. पाहिलं, इथे मी यांची काळजी करते आणि यांना कृष्णेची पंचायत. आपण सांगा ना, कुठे ती बरी आहे ना? तिला लागलं नाही ना? काही झालं नाही तिला. छान खेळती अंगणात. वहिनी, काय झालं? ताबडतोब घरी असा निरोप होता. काही झालं नाहीये, जराशी घेरी आली होती इतकंच. परत घरी आली? चला ग मुलीनो, सुरुवात करा. हो, चला सुरू करूया. चला वहिनी, हो करूया सुरुवात ना. हो हो. कुणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, कुणी मधुसूदन घ्या, कोणी जनार्दन घ्या, कुणी बाळकृष्ण घ्या, कोणी वासुदेव घ्या. चला या आता. अगो बाई, वहिनी सांगायचं ना नाव. यशवंत. अगो बाई, छान. यशवंत गोपाळ आगरकर. अहो, ऐकलं का? त्या जानकी काकू त्या सांगत होत्या की मुलींसाठी वसतिगृहाची सोय करायचा विचार आहे म्हणे.
चालू आहे असं विचार का ग? का ग काय? चांगल्या घरातल्या मुली अशा येऊन एकट्या दुकट्या त्या वसतिगृहात राहणार? घरचे तयार होतील का? आता तयार न व्हायला काय झालं? शिक्षणासाठीच येत आहेत ना. मला तर बाई कठीणच वाटतं. आता आपल्याला त्या वयाची मुलगी असती तर त्या एकट्या पोरीला परगावी असं खुशाल ठेवलं असतं. ठेवलं असतं की त्यात काय? अहो काहीतरीच काय. मुलीची जाती, मुलीची अब्रू म्हणजे काचेचं भांड असतं. उद्या काही वावगं घडलं म्हणजे? आता यात अब्रूचा संबंध काय आला यशोदा? एक लक्षात घे, काळ बदलतोय आणि येणाऱ्या आधुनिक जगात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं शिक्षण घेण्याची गरज आहे. आणि जर का हे अंतर कमी झालं तर समाजामध्ये स्त्री पुरुष समानता येईल. आणि मला सांग, अशी समानता समाजामध्ये आली तर ती चांगली आहे का वाईट आहे? चांगलंच म्हणायचं. मग झालं तर. आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गोष्टी जर बदलायच्या असतील तर थोडी कुरबुर होणारच. पण मानसिक दृष्ट्या आपण तयार असायला हवं, तरच ते बदल स्वीकारणं आपल्याला सोपं जाईल. तरी पण अहो म्हणजे असं वयात आलेल्या मुलीने परगावी एकटीने राहणं हे कितपत योग्य आहे? अगदी योग्य आहे. मुलींचं शिक्षण वाढीस लागलंच पाहिजे. समाज म्हणून आपली जबाबदारी येते. प्रत्येक पालकाने आपल्या मुलीला घरच्या शिक्षणाबरोबरच बाहेरच्या जगातलं शिक्षणही द्यायला हवं. आणि खरं सांगायचं तर मातृभाषेतून शिक्षणाचा मी पुरस्कार आहे. शिक्षण हे मराठीतूनच व्हायला हवं. त्यामध्ये स्त्री आणि पुरुष असा भेदभाव नसायला पाहिजे. पण तुर्तास तरी या साहेबाच्या भाषेचा आधार आपल्याला घेतल्याशिवाय पर्याय नाहीये. म्हणजे भविष्यात जर मराठीतून शिक्षण वाढवायचं असेल तर आता इंग्रजीतून शिक्षण घ्यायला हवं असं? काय बाई, तुम्ही अगदी जगावेगळा विचार करता. मला तर ना कधी कधी कळतच नाही तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय. हरकत नाही, सोप्या शब्दात सांगतो. काट्यानं काटा काढायचा. म्हणजे? बस सांगतो. म्हणजे इंग्रजांच्या आधुनिक विचारांचा, शिक्षण पद्धतीचा वापर करून त्यांनाच आपल्या देशातून हाकलून द्यायचा. कारण येणारा काळ हा रणांगणावर युद्ध करण्याचा नसून बुद्धीनं युद्ध करण्याचा आहे. आणि ज्या शत्रूशी आपल्याला दोन हात करायचे आहेत त्याची भाषा आपल्याला अवगत असायलाच हवी. तू काळजी करू नकोस. तू तुर्तास तुझ्या लिखाणावर आणि वाचनावर लक्ष केंद्रित कर. समजलं? सांग ना काकू, देवी मला शिक्षा देणार का? नाही ग बाळा, काही देवी तुला शिक्षा वगैरे करणार नाही. मग ती ताई देवी कशी झाली? काकू मी पण अशीच देवी होणार? सांग ना काकू, मी का व्हायचं देवी? कृष्णा, वेळ आली की सांगे ना तुला. नाही, सांग मला काकू, आत्ताच सांग. अगं हे बघ, त्या ताईला की नाही न्हाण आलं होतं म्हणून तिची पूजा केली. न्हाण म्हणजे काय आणि ते काय येतं? तू भलते असेल ते प्रश्न विचारू नकोस ग. सांगितलं ना तू. कृष्णा बाळा, तू जा बरं, हातपाय धुवून घे. आणि हातपाय धुवून आल्यावर आपल्याला मुळाक्षर गिरवायचे आहेत बरं का. जा पळ. नाही, तू आत्ताच सांग. बरं बाई, हातपाय धुवून झाले ना तुझे की सांगते. हा जा पळ आता. कुठे गेली होतीस? नामजोशींकडे. त्यांच्या सुनेचा न्हाणवलीचा कार्यक्रम होता ना, त्याचं आमंत्रण होतं. अहो कृष्णा ऐकेच ना, हट्टच धरायला लागली. केसात गजरा मारला. कुणीतरी असं अचानक समोर आलं आणि माझ्या कपाळावर लाल भडक कुंकवाचा टिळा लावला. हे सगळं काय होतंय? हे काय घडतंय? काय चाललंय? याचं काही म्हणून पत्ता लागेना. काहीतरी अभद्र घडे. या धास्तीने छाती अगदी दडपून गेली होती. आणि दुसऱ्या दिवशीपासून काय, अमुक तमुक सारी बंधनं सुरू. परपुरुषाशी संवाद साधायचं नाही, उमराबाहेर धावायचं नाही, हे नाही करायचं, ते नाही करायचं. मग मला सांग, तुला स्वतःला ती गोष्ट रुचली नाही तरी तू इतरांच्या कार्यक्रमाला गेलीस आणि सोबत त्या तान्या पोरीला घेऊन गेलीस. हो,
पण मी सुद्धा एवढीच लहान होते की हे असंच मला देखील काही कळत नव्हतं. म्हणून काही रीतभात पाळायची नाही असं आहे का? जसं मला समजत गेलं तसं तिलाही कळेल. पुन्हा तेच मूर्खपणाच्या पद्धती आहेत या सगळ्या, ताबडतोब बंद झाल्या पाहिजे. जग कुठे चाललंय आणि आपण काय करतो या मूर्खपणाच्या पद्धतीमध्ये अडकून बसलो म्हणून हे परकीय लोक आले आणि आपल्यावर राज्य करतायत. अक्षरशः अडाणी समाजाचं प्रतीक होत, बाकी काही नाही. अहो काहीतरीच काय बोलताय. मला सांग, कृष्णाच्या प्रश्नांची काय उत्तर देणार आहेस तू? हे असे संस्कार करणारे येणाऱ्या पिढीवर आपण? कृष्णा, बाळा, कृष्णा, काय बाई हा राग काढायचा? ती पोर घाबरली ना. अहो अहो, हे घ्या. सावकाश, किती जीवाला त्रास करून घ्यायचा तो. सावकाश. अजून थोडं पाणी घेता का? सावकाश. द्वारका नायकाने गोकुळात गोपिकांचा गोपालकाला करून सोडला ही पुराणात द्वापार युगातली गोष्ट झाली. पण याच स्त्री विश्वेश्वर जारपटूच्या दुर्गुणांचे अनुकरण करणाऱ्या धर्माधिकाऱ्यांना महाराष्ट्रीयांनी गुर्जर लोकांप्रमाणे युवती तारुण्य वपोत भोगात आण्याभराची पाती कशी दिली नाही याचे आम्हास नवल वाटते. त्यामुळे संतापलेल्या धर्मनिष्ठांना कालिदासाने भगवान श्रीकृष्णास जाराग्रणी म्हटले असल्याची आणि मोरोपंतांनी वनपर्वात त्याची शीनल म्हणून संभावना केली असल्याची आठवण करून देण्यात आली. त्यामुळे जर या अशा विषयांवर लेख लिहायचे असतील तर त्यात छापली जाणारी मते ही आपल्या सगळ्यांना माहीत असायला हवीत. केसरी हे आपण एक विचाराने चालू केलेलं, एकमताने चालवलेलं पत्रक आहे. त्यामुळे केसरी छापला जाणारा प्रत्येक शब्द हा आपल्या सगळ्यांना मान्य असायला हवा, सगळ्यांच्या मनातला असायला हवा. कोणा एकाचे विचार हे केसरीचे विचार म्हणता येणार नाहीत. टिळक आणि आगरकर दोघेही मातब्बर माणसं. दोघांचे विचारधारा अगदी भिन्न असतील पण दोघांचा स्नेह मात्र वाखाणण्याजोगा आहे. हा, पण मला टिळकांचे विचार पटतात. नाही काय, समाज सुधारणा महत्वाची, पण ते करत असताना कौटुंबिक आणि धार्मिक हानी होत नाहीये ना याकडे लक्ष द्यायला हवे. बरोबर. तुम्हास तो रखमाबाईंचा खटला आठवतो ना? रखमाबाई राऊत ना? अहो तो खटला कसा विसरेन मी? देशातला पहिला फारकतीचा खटला. अहो पण या बाईंनी चक्क कायदेशीररित्या आपल्या पतीपासून फारकत मागितली. बरं बाई शिक्षण आणि पेशानं डॉक्टर, आपला बालविवाह सज्ञान झाल्यावर त्यांनी चक्क नाकारला. अवघड आहे. अहो तेच तर म्हणतोय मी. आज एक रखमाबाई उभ्या राहिल्या, उद्या अशा अनेक रखमाबाई उभ्या राहतील, तेव्हा काय करणार? अहो समाज व्यवस्थेवरती किती दुर्गामी परिणाम होईल याचा. आणि असे झाल्यास कुटुंब व्यवस्था ढासळेल. त्याचं काय? स्वैराचार किती वाढेल. एक बाई 4 बुक शिकते आणि आपल्या निरक्षर नवऱ्याबरोबर नांदायला नकार देते. हा नवा पायंडा समाजात पडला केळकर तर हलकल्लोळ माजेल. आणि गंमत पहा, खालच्या कोर्टाने सुद्धा या वेडेपणाला पाठिंबा दर्शवावा, चक्क रखमाबाईंच्या बाजूने निकाल द्यावा. अहो कोर्टाचं राहू द्या एक वेळ बाजूला, पण केसरीची काय भूमिका होती? पण केसरीने सुद्धा त्या रखमाबाईंना पाठिंबा दर्शविला.
रखमाबाईंच्या भावनांचा आदर करायला हवा अशी भूमिका घेतोय आपण. केळकर केळकर इथं मात्र मी थोडी दुरुस्ती करतो. हे पहा, ही भूमिका केसरीची नव्हती. ही भूमिका आगरकरांची वैयक्तिक भूमिका होती आणि विशेषतः टिळकांनी त्या भूमिकेचा आदर केला आणि स्वतः त्या भूमिकेच्या विरोधात असतानाही. आता वरच्या कोर्टाने दुसरं काय केलं? रखमाबाईंच्या समोर 2 पर्याय ठेवले. एक तर पतीकडे नांदायला जावं, अन्यथा 6 महिन्यांची कैद. आणि या बाईने 6 महिन्यांची कैद स्वीकारली, परंतु या बाईने आपली भूमिका सोडली नाही. एक वेळ कैद झाली तरी 72, पण जो विवाह माझ्या संमतीशिवाय झाला आहे त्या ठिकाणी त्या पतीकडे मी नांदायला जाणार नाही अशी भूमिका घ्यावी तिने. हे असं कोर्टात ठणकावून सांगायला ते कचरले नाहीयेत. अनेक लोकांनी या खटल्या दरम्यान प्रत्यक्ष भेटून आपली स्पष्ट नाराजीही व्यक्त केलेली आहे. अहो तेच म्हणतोय मी, केसरीची भूमिका ही आगरकरांची भूमिका हे एकदा झालंय. आपण या प्रकरणातून काहीही धडा न घेता हे नाणावली प्रकरणाचं आग्या मोहोळ आपण पुन्हा उठवलंय असं मला वाटतंय. ते आम्हासही पटते हो केळकर. आपण पत्र का सुरू केले? समाजात बदल घडावे या हेतूनेच ना. पण बदल असे काही एका रात्रीत घडत नाही. त्यासाठी थोडा वेळ, थोडा धीर धरावा लागतो. नाहीतर समाजात, कुटुंबात स्वैराचार वाढेल नाही का? आगरकरांनी थोडं सबुरीनं घ्यायला हवं होतं, एवढंच. हेच तर म्हणतोय आम्ही पण. ठीक आहे, शांतपणे समजून सांगत होतो की बाबांनो 2 दिवस कळ काढा, पगार मिळेल. पण नाही, त्यांना मारामारीच करायची होती. मी तरी किती ऐकून घेणार? दीनानाथ, मला 2 ठोसे लगावले तर मी एक तरी देणारच ना. पण मुळात हे सगळं प्रकरण मारामारीपर्यंत गेलं कसं? कुरबुरी सुरूच होत्या गेले काही दिवस. माझ्या कानावरही येत होतं की पगार नाही मिळाला तर काम थांबू, असं कामगार म्हणत होते. पण मग मी विचार केला की एखादा दिवस काय होतंय ते बघू पैशांचं आणि मग बोलू कामगारांशी. पण त्या आधीच हे माती भडकलेले कामगार आले आणि असं काहीतरी करून गेले. घडला प्रकार मीही पाहिला बळवंतराव. कामगार प्रचंड संतापले होते. मी मध्ये पडलो नसतो तर दीनानाथचे हातपाय जायबंदी झाले असते. थोडक्यात निभावलं हे नशीबच. नाही, मी कामगारांशी बोलतो एकदा. हा असा प्रकार पुन्हा घडता कामा नये. आपली अडचण काय ती नेमकी आपण त्यांना समजावून सांगूया आणि त्यांचे पैसे बुडणार नाही असं आश्वस्तही करूया. सध्या मी त्यांची समजूत घालून त्यांना शांत केलंय. पण बळवंतराव, आपल्याला काहीतरी हालचाल करावीच लागेल. ऑगस्ट महिन्यापासून केसरी, मराठा, आर्यभूषणच्या छापखान्यात कुरबुरी सुरू झालाय. कामगारांमध्ये दिवसेंदिवस असंतोष वाढत चाललाय. आज आता येथे अनायासे आपण सगळे मालक मंडळी आहोत. मला काही गोष्टी तुमच्याशी स्पष्टपणे बोलायच्या आहेत. खरं तर बरेच दिवसापासून तुमच्याशी बोलायचे होते मनात, पण ते राहूनच जात होते. कसे बोलायचे म्हणून टाळत होतो. बोला सोनी, स्पष्ट बोला. मनात कुठलाही किंतू राहिला नको, बोला. हे बघा बळवंतराव, छापखान्याचा पसारा माझ्या एकट्याने सांभाळला जात नाहीये. शिवाय आपण ठरवल्याप्रमाणे वर्तमानपत्रही चालत नाहीये. असं कसं म्हणतात? अहो, आपणच म्हणालात ना की आम्ही डोंगरीतून परत आल्यावर खप वाढलाय म्हणून. हो बळवंतराव, खप वाढलाय खरं, पण आपण पत्राचा आकारही थोडा वाढवलाय. मंडळी, तुमचा काय विचार आहे? हरकत नाही, अगदीच योग्य आहे. अहो नाही, परंतु बळवंतराव तरी कुठे कुठे लक्ष घालणार ना. आणि मुळात हे एकट्या दुकट्याचं कामच नाही. जबाबदारी वाटून घेतली तर साऱ्यांचाच भार हलका होईल. त्यामुळे मला असं सुचवायचंय की हिशेबाची जबाबदारी गोपाळरावांकडे द्यावी.
आपलं काय मत आगरकर? मी माझी जबाबदारी घ्यायला तयार आहे. आपण हिशेबाची जबाबदारी घ्यायला तयार आहात का? अर्थात. माझ्याकडून जेवढी शक्य आहे तेवढी मदत करायला मी तयार आहे. झालं तर मग आता हे ठरलं. मी छापखान्यात मदत करेन आणि आगरकर हिशेबाचं काम बघतील. काय सोहनी, आता तरी विश्वास वाटतोय ना की सगळं मार्गी लागेल? डोक्यावरचं मनामनाचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय. पण बळवंतराव, थोडे पैसे तातडीने मिळाले असते तर बरं झालं असतं. त्याशिवाय निभाव लागणं कठीण आहे. मी हवं तर सगळे दस्तऐवज घेऊन येतो. आपण सर्वांनी त्यावर एक नजर टाकू आणि काय तो निर्णय घेऊ. सोनी, अहो दस्तऐवज आणून काय उपयोग? इथे डोक्यावर घोंगडं ओढलं की पाय उघडे पडतात आणि पाय झाकायला गेलं की डोकं उघडं पडतं. अशी परिस्थिती आहे. काय आपल्यापासून लपून राहिलंय? मग यावर एकच मार्ग उरतो, आणि तो म्हणजे आपणच आपल्याकडनं थोडी थोडी रक्कम घालावी परत. नाही छे छे, मला ते काही शक्य होणार नाही. काय आहे, हा मार्ग सर्वांसाठीच थोडा मुश्किलीचा आहे. आपण असं करू, आपण सर्वांनी विचार विनिमय करून यावर काहीतरी तोडगा काढू. मग एकच मार्ग आहे, कर्ज. मी म्हणतो, खर्च चालवण्यासाठी थोडं कर्ज घ्यायला काय हरकत आहे? शेवटी आपण वैयक्तिक गरजेपोटी घेत नाही होते कर्ज. एक मार्ग आहे. माझा विचार मी सांगीनच. तुम्हा सगळ्यांची यावर काय मत आहेत ती मला ऐकायची. नाही, मगाशी म्हणलं तेच. बाकी मुद्द्यांवर चर्चा होईल, मार्गही निघेल. परंतु हा जो संपादकांच्या मानधनाचा मुद्दा आहे त्याला माझा स्पष्ट नकार आहे. हे बघा, आधीच आपण एक तर चिंचोके घेऊन काम करतो, त्यात आता मानधनही बंद करणं योग्य आहे का? काय मंडळी, काय वाटतंय तुम्हाला? बोला. मला तरी आपटेंचा मुद्दा पूर्णपणे पटतोय. मी सहमत आहे या मुद्द्याशी. हे पहा, आपण जमेल तेवढी तडजोड करत काम करतोच आहोत. त्यात ही नवी भर कशासाठी? हो, आणि शिवाय 4 पैसे मिळाले तर लेखनास ऊर्जा मिळते ती वेगळीच. नाही नाही, मानधन मिळालेच पाहिजे या मताचा मी आहे. नाही, मानधन मिळाले पाहिजे हे योग्य आहे, परंतु त्याचा दुराग्रह असता कामा नये. पैशांसाठी लिखाण करणारे आपण संपादक आहोत का, हाही प्रत्येकाने आपल्या मनाला प्रश्न विचारावा आणि आपलं मत मांडावं. अहो, याला काय अर्थ आहे? म्हणजे पैसे महत्वाचे आहेतच ना, त्यावरच तर जग चाललंय. तुम्ही अशी उगाच कोंडी करू नका बुवा. नाही बळवंतराव, हे बघा, आमचं मत आपल्या समोर स्पष्ट झालेलं आहे. आता तरी तुम्हाला काय वाटतं? तुमची भूमिका काय ते सांगा. कोणाचं टपाल? बाबांचे. बाबांचं काय लिहिलंय, वाचा तरी. हो, पत्र बाबांचं आहे खरं, पण टपाल यांच्या नावावर आहे. हो, मग त्यांच्याच नावावर असायचं. तुम्ही वाचा की. तेच तर, आई अशी काय करते? अहो ताई, म्हणजे यांच्या नावाने आलेलं टपाल असं मी उघडणं बरं दिसतं का? अहो, त्यात काय बरं वाईट दिसायचंय? तुमच्या नवरोबांचंच आहे ना पत्र. मग तुम्ही वाचलं तर काय बिघडलं? आणि भाऊजींनी तुम्हाला एवढं वाचायला शिकवलंय, होय की नाही?
त्याचा काय उपयोग मग? वाचा तुम्ही. असं म्हणता. हो का? काय लिहिलंय पत्रात? ताई, माझ्या बहिणीचं लग्न ठरलं. अगो बाई, खरंच की काय? बाबांनी लिहिलंय, टपाल मिळाल्यावर लगोलग बांधाबांध करून ये. घाईचा मुहूर्त आहे जरा. त्या मुलाची कसलीशी परीक्षा आहे म्हणे. अगो बाई, किती छान. मग काय आता मज्जा आहे का माणसाची? आता एक माणूस सामानाची बांधाबांध करणार, प्रवासाला जाणार, मामाच्या गावाला जाणार आणि गोडधोड खाणार आणि मावशीला मुंडावळ्या बांधणार. आणि हे सगळं करताना या मावशीला जर विसरलास ना तर बघ मग काय. 4 पैशांचा कमी अधिक हिशोब तो काय इथे दरबारात मांडला? जणू मी एखादा मोठा गुन्हाच केलाय आणि खर्च केला तो स्वतःसाठी नाही, संस्थेसाठीच केला ना. आणि आता त्याचाही हिशोब द्यायची वेळ आली म्हणजे कठीण परिस्थितीच म्हणायची. हो, कुठल्या कठीण परिस्थितीबद्दल बोलत आहात? आणखीन कोणत्या? हे आता झालं तेच. काय म्हणाले ते आगरकर? सर्व सदस्यांची पूर्वसंमती न घेता पैसे कसे खर्च केले. अधिक 4 पैशांचा खर्च केला, पण संस्थेसाठीच ना, स्वतःच्या तुंबड्या नाही भरल्या. तुम्हाला सांगतो केळकर, या आगरकरांना हिशोबाची जबाबदारी देऊन खूप मोठी चूकच झाली आहे. मुळात या आगरकरांची वृत्तीच चेंगट. अहो, आगरकरांचं बालपण पै पै जोडून दिवस काढण्यात गेलं. असतो एखाद्याचा स्वभाव असा. हे पहा, 4 पैसे हाताशी नसलेला माणूस सतत काटकसरीचाच विचार करणार. हो, काटकसर समजून येते हो, पण या माणसाची वृत्तीच चेंगट. हे सतत असे भिंग घेऊन बसले तर झालंच म्हणायचं. शांत व्हा, हळू बोला. तुम्हाला सांगतो, हे जर असं सुरू राहिलं ना तर सगळ्यांच्या खर्चावर कात्री आणणार हा माणूस. लिहून घ्या ही डिक्शनरी घ्या, आणि जर मी चुकीचा अर्थ सांगितला तर हा आणा तुमचा. बर, असं म्हणताय? बघा आता यांना कसा कठीण शब्द विचारतो. बाय टायजेट, BITANGENT, बरोबर आहे? हो. बाय टँजंट अर्थात द्विस्पर्श रेषा, 2 बिंदूंना स्पर्श करणारी रेषा, बरोबर? बरोबर. धन्यवाद. बोला, अजून आहे का कोणी जो मला हरवून हा आणा जिंकेल? बोला. तुमची हरकत नसेल तर मी एखादा शब्द विचारू का? हो, का नाही? या, बसा. हे घ्या. नाही, राहू द्या. क्रिस्टोमॅथी, CHRESTOMATHY, क्रिस्टोमॅथी अर्थात सुभाषित संग्रह. फिक्टिशियस, कृत्रिम. अपोजिट, सार्थ. ॲब्रोगेट, उल्लंघन. बेफडल्ड, गोंधळलेला. आता पुढचा शब्द विचारतो. थांबा. माफ करा, पण आपण माझ्यापेक्षा सर्वार्थाने मोठे आहात, तेव्हा कृपया हा खेळ आपण इथे थांबवूया. अहो, मला आता तर मौज यायला लागली. काय मंडळी? हो, विचारा. विचारू? हो, विचार.
मौज मलाही येते आहे, फारच येते. अहो पहिल्यांदा कुणीतरी असे तोडीस तोड उत्तर देणारा समोर बसलाय, पण आपल्यासारख्या माणसाला हरविले तर माझ्या मनात बरे वाटणार नाही. तेव्हा कृपया हा खेळ आपण इथेच थांबवू. आणि मुळात मला जिंकायचेच नाही. आपण माझ्या समोर बसला, माझी हुशारी जोखली, इथेच जिंकलो. धन्यवाद मंडळी, धन्यवाद. तुमचं इंग्रजीचं ज्ञान अफाट आहे. तुमचं खरोखर कौतुक व्हायला हवं. धन्यवाद. मी गोपाळ गणेश आगरकर. अहो आपणच कोण ओळखत नाही. मी फर्ग्युसन कॉलेज सुरू केलंय आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तिथे शिक्षक म्हणून रुजू व्हावं. येईल, अगदी आनंदाने येईल.